नमस्कार मंडळी, आईच्या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे। तर मी आज आपल्यासाठी एक नवीन रेसिपी घेऊन आली आहे। तर आज आपण बनवणार आहोत मसूर बिर्याणी। आपण साहित्य काय काय पाहूया। तर हे मसूर घेतले, मसूर 7 ते 8 तास भिजत घालायचे आहेत। लाल तिखट, कोथिंबीर, तांदूळ आहेत 2 वाटी, पातळ असा चिरलेला कांदा आहे 3 कांदे आहेत ते। तर हा उकडलेला बटाटा आहे, त्याचे आपण काप करून घेतले 2 बटाटे, एक घी आहे, आलं लसूण पेस्ट, पुदिना, टोमॅटो घेतले 2 ते बारीक चिरून, बिर्याणी मसाला, मीठ चवीनुसार घ्यायचे आणि हे दालचिनी, काली मिरी, वेलदोडे, जिरं, हिंग आणि तेजपत्ते। आधी आपल्याला तांदूळ स्वच्छ असे धुवून घ्यायचे आहेत। तर आपण इथे पाणी उकळायला ठेवलं आहे, त्याच्यामध्ये तेल घातलं आहे, थोडा जिरा घातला आहे, तर उकळी काढायची, मग त्याच्यामध्ये धुतलेले तांदूळ घालायचे। तर आपले तांदूळ धुवून झालेले आहेत, आपल्या पाण्याला उकळी देखील आलेली आहे, त्यामध्ये आपण ते तांदूळ घालून घेऊया। पाहू शकता त्यामध्ये तांदूळ घालून घेतलेले आहे। तर आपण इथे कुकर गरम करायला ठेवलं आहे, त्यामध्ये आपण घी घालून घेऊया। आपलं घी गरम झालं, त्यामध्ये हे सर्व मसाले घालून घेऊया। आपले सर्व मसाले घालून झालेले आहेत, त्यामध्ये हा कांदा घालूया, त्यामध्ये थोडं मीठ घालूया। कांदा आपला लाल होईपर्यंत आपल्याला भाजत राहायचा आहे। आपल्या कांद्याचा रंग बदलत चाललेला आहे। आपण त्यामध्ये बिर्याणी मसाला, लाल तिखट, पुदिना, आलं लसूण पेस्ट, मसूर, टोमॅटो आणि कोथिंबीर हे सर्व आपण घालून घेऊया। टोमॅटो घातले आहे, बिर्याणी मसाला, लाल तिखट, आलं लसूण पेस्ट, पुदिना घालून घ्यायचे, बारीक चिरलेली कोथिंबीर, त्यामध्ये मसूर घालून घ्यायचे। आपले मसूर घालून घेतले, सर्व मिक्स करून घ्यायचे, मीठ घालून घेऊया। आपल्याला 2 वाटी पाणी घालायचे, 2 वाटी पाणी घालून घ्यायचे आणि कुकरचं झाकण बंद करून आपण शिट्टी काढून घेऊया। 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या। आपला भात शिजलेला आहे, आपण त्यातलं पाणी काढून घेऊया। आपण कुकरचं झाकण ओपन करून बघूया। पाहू शकता आपला मसूर व्यवस्थित शिजलेला आहे, आपला भात सुद्धा मोकळा झालेला आहे। आपण आता थर लावून घेऊया। आपल्या टोपाला तुपाचा असा हात लावून घेतलेला आहे, त्यामध्ये आपल्याला हे बटाट्याचे काप घालून घ्यायचे। आपला उकडलेले बटाटे घेतले, पाहू शकता आपण असे बटाटे लावून घेतलेले आहेत। त्यावरती आपल्याला भाताचा थर घालून घ्यायचे। आपल्या मसूराचा देखील थर लावून झालेला आहे, त्याच्यावरती आपण पुन्हा एकदा भाताचा थर लावून घेणार आहोत। अशा आपल्या 2 थर लावून घ्यायचे। आपण इथे तवा गरम करायला ठेवला आहे, त्यावरती टोप असं ठेवायचं, साईडने आपण थोडं घी घालून घेऊया। गॅस आपल्याला स्लो करून ठेवायचं, वरती झाकण ठेवूया। अशा 2 वाफा काढून घ्यायच्या। आपली बिर्याणी तयार आहे, पाहू शकता। गॅस बंद करून घेऊया। तर आपली मसूर बिर्याणी रेडी आहे, तयार आहे, पाहू शकता। आणि कोशिंबीर आणि मसूर बिर्याणी। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।